मुलांनो, इनसेमचा पेपर आउट ऑफ मार्क घेण्यासाठी, स्कोरिंग करण्यासाठी काही छोटे पहिली दुसरी तिसरी पासून वापरणारे फंडे पुन्हा रिवाइज करून देतो. माहिती असेल पण ते किक होऊन जातील तुला एकाच मिनिटात आणि पेपरला आउट ऑफ घेऊन घेशील. पहिलं सुटसुटीत पेपर लिही, थेरी असो न्यूमेरिकल लिही, पॉइंट वाईज लिही. यस, डायरेक्ट थेरी नको लिहू, डायग्राम प्रॉपरली काढ, पॉइंट वाईज लिही, डायग्राम प्रॉपरली काढ, त्यांना नीट लेबलिंग कर. डायग्राम पेन्सिलीने काढ किंवा पेनाने काढ, काही हरकत नाही. डायग्राम केली तिला बॉक्स कर आणि डायग्राम शक्यतो सुरुवातीला काढायची, मग सोल्युशन लिहायचं. उलट नाही करायचं. आधी आपण सोल्युशन लिहितो मग डायग्राम काढतो असं नाही करायचं. आन्सरला जे न्यूमेरिकल प्रश्न आहे, फॉर्म्युले आहे, त्या आन्सरला बॉक्स कर आणि मग थेरीमध्ये जे महत्वाचे शब्द आहे, महत्वाचे पॉईंट आहे त्याला अंडरलाईन कर. कारण एवढं वाचायचं वेळ नसते. जमलंच तर हस्ताक्षर चांगलं काढलं तर बेस्ट ऑफ बेस्ट, मग हरकत नाही. कारण चांगल्या चहाच्या दुकानात मी 20 रुपयाला चहा घेतो, टपरीवर तो 10लाच घेतो, फरक पडतो. खाडाखोड कमी कर. आणि सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन, जो मेन क्वेश्चन आहे, समजा क्वेश्चन नंबर 2 घेतला तर त्याच्यातलं ए बी बीट केलं, सी जमत नाही, जागा सोडून दे, नंतर लिही. क्वेश्चन 2 नंतर क्वेश्चन 4 केला, त्याचं ए बी सी बीट केले, मग क्वेश्चन नंबर 2चा सी बीट केला, तो चेक होणार नाही. यस, त्यामुळे जो क्वेश्चन घेतला त्याचे बीट त्याच्यातच आले पाहिजे. भले आधी तू बी लिही, मग ए लिही, मग सी लिही तरी चालेल, पण त्या क्वेश्चन मध्ये त्याचे बीट आलेच पाहिजे. या बेसिक गोष्टी लक्षात घे. बघ, इनसेम मध्ये तू वर्गात पहिला येशील. तुला टॉपर बनवण्यासाठी मागच्या 7-8 महिन्यापासून आम्ही मदत करतोय. त्याच गोष्टी तुला पुन्हा सांगतो, तुला मोटिवेट करतो, त्या गोष्टीचा फॉलो कर. बघ तुला पेपर कसा गेला मला नक्की कमेंट मध्ये लिही. वर्गात पहिला येशील. आणि तुझेही कुठल्या विषयांमध्ये तुला टॉप करायचं, तुझ्या मित्रांना पण, सो नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशनची मदत घ्यायला विसरू नको, ज्यामध्ये व्हिडिओ लेक्चर, कोर्सेस, मराठी हिंदीमध्ये सॉल्व पेपर नोट सगळ्या गोष्टी आहे. सो आमच्या पर्पल हॅट ऍप्लिकेशन सोबत अभ्यास कर आणि वर्गात पहिला येशील. मला माझे शब्द लक्षात ठेव. थँक्यू.